नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कव्हरी न्यूज. डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. कल्याण डोंबिवलीत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून नागरिकांना नववर्ष आगमन सुरक्षितपणे आणि निर्विघ्नपणे साजरा करता यावा याकरिता कल्याण डोंबिवली परिसरात 1200हून अधिक पोलीस रस्त्यावर तैनात असणार आहे. त्यात सोबत महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणार आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंग तसेच फिक्स पॉइंट नेमण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन व ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच विविध आस्थापना व गुन्हेगारांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून शहरांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने पोलीस नजर ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर गुन्हेगारांवरती आळा घालण्यासाठी गजरेच्या ठिकाणी साध्या वेशात पोलीस तैनात राहणार आहे. तसेच मद्य पिऊन वाहन चालवणारे व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे व्यक्ती, महिलांची छेडछाड करणारे व्यक्ती, अनधिकृतपणे मद्य विक्री करणाऱ्या आस्थापना, अंमली पदार्थ विक्री सेवन यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी नियमांचे भान ठेवून नववर्ष आगमन उत्साहाने व जल्लोषात साजरे करावे असे आवाहन कल्याण झोन 3 चे सह पोलीस आयुक्त दलातर्फे करण्यात येत आहे. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. उद्या 31 डिसेंबर आहे. या वर्षातला शेवटचा दिवस, परंतु नवीन वर्षाचा स्वागताचा नववर्षाचा पहिला दिवस सुद्धा आहे. या अनुषंगानं मोठ्या प्रमाणावरती नागरिक हे नववर्ष स्वागतासाठी आणि त्या अनुषंगाने उत्सव मानण्यासाठी बाहेर पडतील. या अनुषंगाने आम्ही परिमंडळ 3 आणि 4 या संपूर्ण परिसरामध्ये नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आमचं असं आव्हान आहे जनतेला की जनतेनं नववर्षाचं स्वागत अत्यंत उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये करावं. त्यांच्या उत्सवाला आणि आनंदाला साथ देण्यासाठी आम्ही सुरक्षेची हमी देऊ. सुरक्षेच्या अनुषंगाने आम्ही नाकाबंदी आणि काही महत्त्वाच्या कोम्बिंग ऑपरेशन्स, सर्च ऑपरेशन्स करणार आहोत. यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची विशेष मोहीम राबवण्यात येईल. नागरिकांना सुद्धा आव्हान आहे की नववर्षात स्वागत करत असताना आपण स्वतः सुरक्षिततेची खबरदारी घ्या. कोणीही व्यक्तीनं दारू पिऊन, मद्यप्राशन करून वाहन चालवू नका. जागोजागी नाकाबंदी लावण्यात आलेली असून या नाकाबंदी दरम्यान ब्रेथ ॲनालायझर या साहित्याचा, उपकरणाचा उपयोग केला जाईल. आणि ज्या व्यक्तींनी मद्यप्राशन करून वाहन चालवत आहेत त्या व्यक्तीविरुद्ध मोटर वाहन कायद्याशिवाय अधिक कडक अशा भारतीय दंडविधान अंतर्गत सुद्धा कारवाई करण्यात येईल. रॅश अँड नेग्लिजंट ड्रायव्हिंग, ड्रंक ड्रायव्हिंग अशा प्रकारे विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात येईल. वाहन चालवत असताना हेल्मेटचा वापर करणं, बेल्टचा वापर करणं, मोबाईल फोनवरती न बोलणं अशा प्रकारच्या रस्ता सुरक्षाविषयक सुद्धा बाबी सर्व नागरिकांनी अवलंबाव्यात, जेणेकरून नववर्षात स्वागत करताना कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही आणि आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाचं उत्साहामध्ये स्वागत करता येईल. मी सर्व नागरिकांना आपल्या मार्फतीनं नवीन वर्षासाठी शुभेच्छा देतो. नवीन वर्ष अत्यंत आनंदाचं, भरभराटीचं आणि महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेचं जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. तर या होत्या डिस्कव्हरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.